गुड मॉर्निंग मित्रांनो. आता वाजले सकाळचे 6:30 आणि आम्ही आता निघालो आहे सुधागडला. माझा एक चुलत भाऊ पण येतो आहे, त्याची वाट बघतोय आम्ही. तो आला की मग आम्ही सरळ पालीला जाणार. पालीवरनं थोडासा नाश्ता वगैरे करून गणपतीचं दर्शन घेऊन सुधागड. नमस्कार मित्रांनो, मी रोहित मजुमदार, डोंबलीकर रोहित या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आता आम्ही चाललो आहे भुराई देवीच्या दर्शनाला. गणपतीचं दर्शन घेऊन झालेलं आहे आणि भुराई देवीच्या दर्शनाला जायचं कारण असं सांगायचं म्हणजे की भुराई देवी ही आमच्या मुजुमदार घराण्याची कुलदेवी आहे आणि दरवर्षी आम्ही या कुलदेवीच्या दर्शनाला आम्ही जात असतो. हा समोर झाला माझा भाऊ आहे, चुलत भाऊ. त्याची एसडी आहे, एसडी ॲडव्हेंचर. तर ही भुराई देवी ही सुधागड किल्ल्यावरती आहे आणि सुधागड किल्ला हा रायगड जिल्ह्यातील पाचापूर गावाच्या इकडे आहे. तसेच पाली गावापासून हे पाचापूर गाव जवळजवळ 11-12 किलोमीटर आहे. आणि असं बघायला गेलं तर सुधागड किल्ल्यावर जाण्यासाठी 2 वाटा आहेत. एक म्हणजे धोंडसे गावातून आणि दुसरी आहे पाचापूर गावातून ठाकूरवाडी मार्गे. आणि आम्ही मोस्टली पाचापूर मार्गेच जातो कारण धोंडसे गावातून रस्ता हा जरा खराब आहे, त्यामुळे त्या रस्त्याने जाता येत नाही जास्त करून. त्यामुळे आम्ही दरवर्षी पाचापूर मार्गेच जातो. तर मित्रांनो, सुधागड किल्ल्याचा इतिहास सांगायचा, सुधागड हा आधी बोरबगड या नावाने सुद्धा ओळखला जायचा. नंतर महाराजांच्या पदस्पर्शाने नाव सुधागड करण्यात आलं आणि गडाची उंची साधारणतः 590 मीटर आहे. सर्व बाजूने झाडाझुडपाने किल्ला व्यापलेला आहे. किल्ला विस्ताराने फार मोठा आहे, म्हणून आधी या गडाचा विचार स्वराज्याची राजधानी म्हणून केला होता. जवळपास 2200 वर्षापूर्वीचा हा किल्ला आहे असं म्हणतात. आणि असे म्हणतात की पुराणात भृगु ऋषींचे या किल्ल्यावर वास्तव्य होते आणि त्यांनीच भुराई देवीची स्थापना केली असा उल्लेख आहे. महाराजांनी 1657 ते 1658 या काळात जेव्हा आदिलशाही हा मुलूक जिंकला तेव्हा हा किल्ला स्वराज्यात आला. आणि पायवाटा जरी कच्चे असले तरी चढणीचा रस्ता असल्याने थोडा ट्रेक अवघड आहे. तसंच आतापर्यंत हा जो रस्ता मी बघितला आहे हा आता कुठे जरा चांगला करण्यात आलाय, कारण या आधी हा रस्ता खूपच कच्चा होता. यावरनं जेमतेम गाडी कशी बशी जायची. खराब आहे रस्ता. आपल्या पुढे पण सेम पॅच तसंच खड्डे. आलंच नाही पाचच्या पुढे अजून. डेंजर रस्ता. अरे बाबा डेंजर. मी मगाशी काहीतरी असणार, भरपूर ठिकाणी आहे झाड.
आसनवाडी पाली नंबडी आसनवाडी समोर सिंहगड देवीसाठी जास्वंदाची फुलं निसर्गाची देण आहे. हे राईट ना. चल सर राईटला कुठे जंगलात नेतोस? प्लीज गो स्ट्रेट. गुगल. चला पुण्याचे का? हो पुण्याचे. तुम्ही मुंबई? मुंबई. मुंबई आणि गाव आमचं कुठलं? इकडे पालीच्या पुढे कुंभागर म्हणून आहे. अच्छा. आणि ही आमची कुलदेवी घोराई. काय झालं? कसा काढला असतात माझा. नाही इच्छा नाही ना. सांगायला लागतं. मी स्वतः व्हिडिओ काढताय आपण. जस व्हिडिओ काढ. माझ्याबरोबर होती तू बघितलंच नाही म्हणजे. कोण आहे तो कुठे? फुल झालेली आहे साड्यांची.
मी जातो आता घे जा जा. दुसरे वर्क कम्प्लीट होऊन दे. ए राव मला खालून फोटो काढला नाही मी नाही मी चाललोय का पुढे चला आला जाऊ ग. सीडी नंबर 2. येताना एक फायदा बॅगा खाली असणार. फोटो तो काढ झाल्या मी पुढे जाते. फोटो काढतोस का कशासाठी मी एवढा पोस्ट दिला मग ते सांगतो तिकडे एक काढ हे काढला नाही. आता इकडे काढायला पाहिजे होता व्हिडिओ. रोहित धरा ना. थांब ये. इथे चालू आहे चेस्ट माउंट लावलेला आहे. काढू तुम्ही चाला वरती. पण चुकीच्या जागेवर आलोय. तानाजी काकीच्या इकडे नाश्त्याची तयारी करतात. तानाजी काकीच्या इकडे थांबायचं त्याच्यासाठी होतं तिकडे पाण्याची सोय. आणि तिकडनं तोरणा किती लांब? तो ट्रेकच आहे ना पूर्ण रेंज ट्रेक. केला तर एका दिवसात पण होतो तो, पण मग ते चालावं लागतं तेवढं. राजगडचं एक सोडावे लागेल. नाही तर सिंहगडापासून चालू करायचं ते. सिंहगड, राजगड, तोगा, रायगड, लिंगाणा मार्गे रायगड झालाय. असं झालं. राजगडचा फोटो जायला पाहिजे. सनराईजला जायचं. हा सगळं डोपर दुखण्याची संख्या.
तिकडे जाणं थोडं डिफिकल्ट आहे. बस हो ना. वर चढणं नाहीये. तू पण व्हिडिओ घेऊन चाल. हो चला वरती येऊ येताना काढू दुर्गाचा. हा आता चालू आता डेंजर असतं. गडाच्या टॉपपर्यंत पोहोचलेलो आहे. दोन अडीच तास ट्रेक झालेली आहे. पावणे 2 1 तास 45 मिनिटं. पावणे 8ला स्टार्ट केलं आपण आणि बोराई देवीच्या पायथ्याशी म्हणजे जो गडाचा पठार जिकडून स्टार्ट होतो तिकडे आम्ही 1 तास 45 मिनिटात पोचलेलो आहोत. सगळ्यात चांगली वेळ निघायची सकाळी लवकर निघा. 7:30 पावणे 8ला स्टार्ट करा म्हणजे उन्हाच्या आत तुम्ही वरती पोचता. म्हणजे उन्हाची तरप लागत नाही. आणि सेफ्टीमध्ये संत्र हे कॅरी करा आणि पाण्याची बॉटल. पाणी कमी पण संत्र खाल्लं संत्र्याने विटॅमिन सी तुम्हाला लगेच एनर्जी मिळते कारण त्याच्यात सिट्रिक ॲसिड असतं. कोकम सरबत एक घेऊ शकता तुम्ही. हां जर तुम्ही वेफर्स हे तेलकट काय वस्तू ते जराही घेऊ नका. पाणी घ्या, कोकम सरबत आणि संत्र. नाश्ता पण तेलकट करू नका. एकदम नाश्ता साधा. हा सगळ्यात इम्पॉर्टंट. इडली डोसा असं काहीतरी साधा हलका खा. डोसा हलका पण नाही, एकदम. इडली हलकी आहे, पोहे पण चालतील. आणि वरती आल्यानंतर काही घाण करू नका. संत्र्याची सालं एस्पेशली ही काढून तुम्ही तुमच्या बॅगेत ठेवा आणि चेन लावा. ज्यावेळी पण तुम्ही चेन ओपन कराल बॅग तुम्हाला मस्त असा संत्र्याचा वास येईल. आणि हे
सुकवून तुम्ही शिकाकाई आणि ह्याच्यावर काय मिक्सचर करून केसांसाठी यूज होतात. म्हणजे हे माझी आई याने आहे. केलं नाहीये हा. पण सांगितलंय. हा माझी आई यूज करते, विच इज गुड फॉर हेअर. आमचे गेलेले आहेत. थँक्यू. हे असं दाखवाय ना थोडं मागे गेलं तरी दिसतं. हा समोर जो दिसतोय तुम्हाला तो तैल बैल आहे. सापाची कात नागाची आहे. केवढी मोठी आहे बघा. करत असतील ना लोक. कसं आहे ना समोर आलो आलो. तर मित्रांनो आता तुम्हाला दिसतंय हे समोर गडावर असलेलं काही जुनं बांधकाम आहे. इथे एक म्हाताऱ्या आजी राहायच्या. त्या काही 2-3 वर्षापूर्वी ऑफ झाल्या. त्या गडावरच असायच्या. आणि हा समोर दिसतोय तुम्हाला हा राजवाडा आहे. आता काही दिवसांपूर्वीच याचं काहीतरी काम केलेलं दिसतंय. हॅलो. हा येताना जाऊ दे. हम्म. चिराटी आहे तिकडे. करंदगाव. गडावरचा पठार खूप मोठा आहे. गडावर एक मोठं तलाव सुद्धा आहे. एक छोटंसं तलाव सुद्धा मला दिसतंय. आणि ही जी जागा दिसते तुम्हाला इकडे नवरात्रामध्ये खूप मोठा उत्सव असतो.